विद्यार्थी मित्रांनो, आपण अध्ययन सक्षमता अभियानाला सुरुवात केलेली आहे हे तुम्हाला माहीतच आहे. आणि इयत्ता 8वीतील काही अध्ययन क्षमता, काही अध्ययन निष्पत्ती तुमच्या पुन्हा एकदा रिव्हिजन व्हावी यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आता अशा काही अध्ययन निष्पत्ती आपण निवडलेल्या आहेत की याचा उपयोग तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये सुद्धा सांगायचं 5 ml मारतात मार देत नाही मारलं तरी पण चालणार. आज आपण मेटल्स अँड नॉन मेटल्स, धातू आणि अधातू धातू आणि अधातू या प्रकरणातील काही भाग पाहणार आहोत. The types of matter are element, compound and mixtures. आपल्याला माहिती आहे की द्रव्य एकतर मूलद्रव्य असू शकतं किंवा संयुग असू शकतो किंवा मिश्रण असू शकतं. यापैकी कोणत्याही पैकी एक हे द्रव्य असू शकतं. All the objects or materials are made from the world are made from elements, mixtures or compounds. Scientists have classified all the elements in 3 types: metals, non-metals and metalloids. There are 3 types of elements. Elements are classified into metals, non-metals and metalloids. What are the metals we use in the daily life? दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणत्या धातूंचा वापर करतो? लोखंड. हा, आणखीन? स्टील, गोल्ड, पितळ, प्लॅटिनम, ॲल्युमिनियम, हा, बरोबर आहे. हा, बरोबर आहे. कॉपर, ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर, आयर्न. These metals we use in a day-to-day life or everyday life. माईक म्यूट करा बरं. माईक कुणाचा सुरू आहे? हे बघा, विद्यार्थ्यांना सूचना आहे की जेव्हा उत्तर द्यायचंय तेव्हाच फक्त आपला माईक अनम्यूट करायचंय. ओके. लगेचच माईक म्यूट करून ठेवा. चालेल? आता जसे आपण मेटल्स दैनंदिन जीवनामध्ये एव्हरीडे लाईफ मध्ये वापरतो तसेच काही नॉन मेटल्स सुद्धा आपण वापरत असतो. तुम्हाला माहित आहेत का कुठले नॉन मेटल्स आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो? प्लास्टिक, प्लास्टिक इज अ नॉन मेटल. प्लास्टिक. ओके, तुम्हाला माहित नाहीये. मी सिलिकॉन, क्लोरीन, डायमंड, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम इज अ मेटल. मेटल एलिमेंट आहे. ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर हे काय आहेत तर मेटल एलिमेंट्स आहेत. तर मी तुम्हाला सांगते, आयोडीन, ऑक्सिजन, these non-metals we use in everyday life. बघा, लक्षात आलं का? क्लोरीन, आयोडीन and हायड्रोजन. there are few non-metals we use in everyday life. Today we see the properties, physical properties of metals and non-metals. आज आपण धातू आणि अधातू यांचे काही भौतिक गुणधर्म पाहणार आहोत. मेटल्स: गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम आर few metals.
बघा हे आपणाला माहित असणारेच धातूंची नावं आहेत. सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत. मेटल्स हॅव लस्टर. धातूंना चकाकी असते. मेटल्स आर हार्ड. ते कठीण असतात. वायर और शीट कॅन बी फॉर्म फ्रॉम them made metal. Metals are good conductors of heat and electricity. आता धातूंपासून आपणाला तार किंवा पत्रे बनवता येतात. तसेच धातू हे उष्णता आणि विद्युतचे सुवाहक असतात. What is meant by good conductor of heat? उष्णतेचे सुवाहक म्हणजे काय? सूर्य. कंडक्टर. उष्णतेचे सुवाहक म्हणजे काय? सूर्य. उष्णता वाहून हा बर सांगता येत नाहीये की द सबस्टन्सेस द हीट कॅन बी इझिली थ्रू फ्लो इज कॉल्ड द गुड कंडक्टर ऑफ हीट. द सबस्टन्सेस इन विच हीट easily flow is called good conductor of heat. And good conductor of electricity means in those substances electricity can flow easily is called good conductor of electricity. म्हणजे ज्या पदार्थातून उष्णता सहजपणे वाहून नेली जाऊ शकते त्याला उष्णतेचे सुवाहक असं म्हणतात. आणि ज्या पदार्थातून विद्युत सहजपणे वाहून नेली जाते त्याला विद्युत सुवाहक असे म्हणतात. आलं लक्षात? गुड कंडक्टर ऑफ हीट म्हणजे काय आणि गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? समजलं? हा ओके. आता आपण पुढे बघूया. मेटल्स लूज देअर बॅलन्स टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज आयन्स दॅट इज कॅटायन. धातू त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन म्हणजेच धन आयन त्यालाच आपण कॅटायन असं म्हणतो. कॅटायन निर्माण करतात. यानंतर आता फिजिकल प्रॉपर्टी आपण पाहणार आहे. एक फिजिकल प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत की गुड कंडक्टर म्हणजे काय, नंतर मेलेबिलिटी म्हणजे काय, डक्टिलिटी म्हणजे काय हे विस्ताराने आता आपण पाहणार आहोत. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. धातूंचे भौतिक गुणधर्म. आता पहिली प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट. विच आर द 3 स्टेट्स ऑफ मॅटर? पदार्थाच्या 3 अवस्था कोणत्या आहेत? सॉलिड, लिक्विड, गॅसेस. हा बरोबर आहे. सॉलिड, लिक्विड and gases. Correct. Solid, liquid and gases. These are 3 states of matter. आता metals हे जनरली सॉलिड फॉर्म मध्ये असतात. अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल्स स्टे इन सॉलिड स्टेट. सर्वसामान्य तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेमध्ये राहतात. पण याला एक्सेप्शन आहे. याला काय आहे तर अपवाद आहे. However, metals like mercury and gallium are exception which are in liquid state even at room temperature. म्हणजेच पारा आणि गॅलियम यासारखे काही धातू याला मात्र अपवाद आहेत. ते कक्ष तापमानाला सुद्धा द्रव अवस्थेमध्ये असतात. बघा लक्षात आलं का की अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर और रूम टेम्परेचर metals are in a solid state. Metals are found in a solid state. However, metals like mercury and gallium are exception. याला अपवाद फक्त मर्क्युरी आणि गॅलियम आहे की हे धातू जे आहेत हे धातू सामान्य तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचरला ते लिक्विड स्टेट मध्ये
आढळतात. सर्वसामान्य लक्षात आलं का, सर्वसामान्य तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेमध्ये असतात, म्हणजे बहुतांशी धातू जे आहेत ते स्थायू अवस्थेमध्ये आहेत. पण पारा आणि गॅलियम सारखे धातू याला मात्र अपवाद आहेत. पारा, गॅलियम हे कक्ष तापमानाला द्रव अवस्थेमध्ये असतात. आता यानंतरची आहे लस्टर. लस्टर म्हणजे तेज किंवा चकाकी. टेक कॉपर व्हेसल्स ॲट युअर होम, स्क्रब देम लेमन अँड रिन्स द वॉटर. बघा, तुमच्या घरी असणारे तांब्याची भांडी, देवाऱ्यामध्ये जो तांब्या असतो तो कॉपरचा असतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि तो घेतला आपण. आता तो पहिल्यांदा जर पाहिलं तर त्याच्यावर असे काळपट हिरवट असे डाग तुम्हाला दिसतील. आणि तेच लिंबू आणि मिठाचा वापर करून ते तुम्ही स्क्रब केलं आणि पाण्यानं धुतलं. आता धुण्यापूर्वी आणि धुतल्यानंतर तुम्ही जर शाईन बघितलं तर निरीक्षण करू शकता. ऑब्झर्व द लस्टर बिफोर अँड आफ्टर क्लीनिंग. Light gets reflected from the cleaned or freshly cut surface of metal and the metal looks lustrous. बघा, घासल्यानंतर धुतल्यानंतर आपल्याला त्याचं तेज जर निरीक्षण केलं तर धातूच्या घासलेल्या व नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते आणि तो धातू तेजस्वी दिसतो. म्हणजे धातूंना काय असते तर चकाकी असते, हे तुम्हाला लक्षात येते की मेटल्स हॅव लस्टर. मेटलला काय असते तर चकाकी असते, म्हणजे धातूंना चकाकी असते. ही काय आहे तर धातूची काय आहे तर भौतिक गुणधर्म आहे, प्रॉपर्टी आहे, फिजिकल प्रॉपर्टी आहे. आता यानंतर आपण पाहणार आहे हार्डनेस म्हणजे कठीणपणा. आता आपल्याला माहिती आहे की सामान्यपणे धातू हे कसे असतात तर सर्वसाधारणपणे धातू हे कठीण असतात. आता याला सुद्धा मग अपवाद आहे की सोडियम, पोटॅशियम हे काय आहे तर धातूच आहेत, पण ते कसे आहेत तर सॉफ्ट आहेत. दे कॅन बी इझिली कट बाय अ नाईफ. देवराज पाटील, व्हिडिओ बंद कर. पाटील देवराज. Generally, metals are hard, not soft. Exceptions sodium and potassium are softer, can be easily cut by a knife. सर्वसाधारणपणे धातू हे कठीण असतात, ते मऊ नसतात. याला मात्र अपवाद काय आहे तर सोडियम आणि पोटॅशियम. ते मऊ असतात, ते चाकूने आपण सहजपणे कापू शकतो, इतके ते मऊ असतात. त्यानंतरची प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी म्हणजे तन्यता. हॅव यू इव्हर गॉन टू अ गोल्डस्मिथ शॉप? तुम्ही कधी सोनाऱ्याच्या दुकानात गेला आहात का? Have you seen the goldsmith making a wire of gold or silver? तुम्ही सोनाराला कधी सोने किंवा चांदी यांची तार बनवताना पाहिले आहे का? नाही. नाही. बर, ओके. When a metal is pulled through a hole, its wire is formed. छिद्रामधून धातूला ओढलं असता त्याची तार बनते, म्हणजे त्याला हीट वगैरे केलं जातं आणि त्याच्यापासून मग काय केल्या जातात तर तारा काढल्या जातात. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. या गुणधर्माला धातूची तन्यता असं म्हणतात. आता डक्टिलिटीची जर व्याख्या करायची झाली तर आपल्याला असं सांगता येईल की द प्रॉपर्टी ड्यू टू विच अ सबस्टन्स कॅन बी ड्रॉन इनटू अ वायर्स is called ductility. बघा,
the property due to which a substance can be drawn into a thin wire is called ductility. की ज्यापासून पातळ अशा तारा आपल्याला म्हणजेच कमी जाडीच्या तारा आपल्याला तयार करता येतात त्या गुणधर्माला डक्टिलिटी असं म्हणतात. बघा पुन्हा एकदा सांगते, द प्रॉपर्टी ड्यू टू विच अ सबस्टन्स कॅन बी ड्रॉन इनटू अ थिन वायर इज कॉल्ड डक्टिलिटी. आलं लक्षात? समजलं डक्टिलिटी म्हणजे काय? हा, आता आपण पुढे जाऊया. त्यानंतरचे मेलॅबिलिटी म्हणजे वर्धनीयता. टेक एन आयर्न नेल, प्लेस इट ऑन अ प्लॅटफॉर्म अँड क्लिक ऑन हॅमरिंग इट. बघा, एखादा खिळा घेतला आणि त्याला ओट्यावर ठेवून हातोडीनं ठोकत हॅमरिंग करत, तर आपणाला काही वेळानंतर त्याचा पातळ पत्रा खूपदा हॅमर केल्यावर लगेचच हातोडीनं ठोकलं एका घावामध्ये त्याचा लगेचच पातळ पत्रा तयार होईल असं नाही. हातोडीनं ठोकत राहिल्यानंतर काही वेळानंतर तुम्हाला पातळ पत्रा तयार होताना दिसेल. आफ्टर सम टाइम वी विल सी अ थिन शीट फॉर्मिंग. आता हे थिन शीट जे तयार होतात त्या प्रॉपर्टीलाच काय म्हटलं जातं? दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड मेलॅबिलिटी ऑफ मेटल्स. त्याला मेलॅबिलिटीज म्हणजे वर्धनीयता, या गुणधर्माला धातूची वर्धनीयता म्हणतात. म्हणजे ठोकल्यानंतर काही धातूपासून, आता जसे आपल्याला माहितीये की लोखंडाचे पत्रे असतात, तसंच ॲल्युमिनियमचे सुद्धा पत्रे असतात हे आपल्याला माहितीये. धातूच्या या गुणधर्माला वर्धनीयता असं म्हणतात. मग वर्धनीयताची सुद्धा आपल्याला व्याख्या करावी की द प्रॉपर्टी ड्यू टू विच अ सबस्टन्सेस कॅन बी हॅमर्ड इनटू अ थिन शीट इज कॉल्ड मेलॅबिलिटी. याला आपण काय म्हणतो तर मेलॅबिलिटी. द प्रॉपर्टी ड्यू टू विच अ सबस्टन्स कॅन बी हॅमर्ड into a thin sheet is called malleability. म्हणजे अशा गुणधर्माला की ज्या गुणधर्मामध्ये पदार्थापासून किंवा धातूपासून पातळ पत्रा तयार करता येतो, या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. आता यानंतरची आहे प्रॉपर्टी कंडक्शन ऑफ हीट. Take a copper plate, fix wax at one of its end, hit the other end and observe what happens. बघा, एक तांब्याची पट्टी घेतली आणि एका टोकाला आपण मेण लावलं आणि दुसरं टोक आपण गरम केलं, तर काय दिसेल रे तुम्हाला? हा सांगा, मराठीतून सांगितलं तरी चालेल. पेन पागेल. हा, बरोबर आहे. मेल्टिंग ऑफ वॅक्स. सी, वॅक्स इज मेल्ट. Wax will melt. धातूच्या Wax will पट्टी, हा, वॅक्स विल बी मेल्ट. बघा, धातूच्या पट्टीला आपण एका टोकाला उष्णता देतो, तसंच हळूहळू या उष्णतेचं काय होतं तर वहन होतं. उष्णतेचं काय होतं तर वहन होतं. म्हणजेच धातू हे उष्णतेचे काय आहेत तर सुवाहक आहे. एका टोकाला गरम केल्यावर दुसरं टोक हळूहळू गरम होतं आणि गरम झाल्यामुळे तिथलं मेन काय होतं तर वितळतं. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. सिल्वर, कॉपर अँड ॲल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर्स ऑफ हीट. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम हे उष्णतेचे उत्तम वाहक आहे आणि म्हणूनच ॲल्युमिनियम किंवा आपण कॉपरची भांडी ही स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो.
यानंतरची आपण पाहणार आहे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. Which metals are used to make electrical wires? विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणकोणत्या धातूंचा उपयोग केला जातो? सांगा. तांबा, अल्युमिनियम. हा बरोबर, तांबे आणि ओके करेक्ट आहे. कॉपर, अल्युमिनियम याचा वापर केला. हा बरोबर आहे. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिक. कॉपर. हा बरोबर आहे उत्तर. आता आपण पुढे जाऊया. आता याला सुद्धा अपवाद आहे आणि अपवाद म्हणजे काय तर शिसे. लीड. लेड is an exception which is neither a good conductor of heat nor a good conductor of electricity. शिसे हा एकमेव धातू असा आहे की जो उष्णता आणि वीज यांचा सुवाह नाही. यानंतर आहे डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजेच घनता. मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. धातूंची घनता जास्त असते. सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम are exception having lower density than. याला सुद्धा अपवाद आहेत ते म्हणजे सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम यांची घनता पाण्यापेक्षा कमी असते. आता इथे फॉर एक्झाम्पल तुम्हाला लिथियमची घनता दिली आहे. द डेन्सिटी ऑफ लिथियम इज ओनली 0.53 ग्रॅम पर cc इतकी आहे. यानंतर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. जनरली मेटल्स हॅव हाय. सीसी म्हणजे काय हो टीचर? हा काय शंका आहे का? सीसी म्हणजे काय? हा सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर असं परिमाण आहे, त्याचं एकक आहे, युनिट आहे. ग्रॅम पर सीसी क्युबिक सेंटीमीटर. जनरली मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. एक्सेप्शन मर्क्युरी, गॅलियम, सोडियम, पोटॅशियम. सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे जास्त असतात. याला अपवाद आहेत मर्क्युरी, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम. तसंच सोनॅरिटी. पुढचा लास्टचा फिजिकल प्रॉपर्टी आहे सोनॅरिटी. सोनॅरिटी म्हणजे नादमयता. बघा आपल्याला माहिती आहे शाळेची घंटा कुठल्या धातूची असते रे? आयर्नची असते. बरोबर आहे, आयर्नची असते. आणि आपल्या आपण मंदिरामध्ये किंवा या ठिकाणी जी घंटा असते ती कशाची असते? पितळ. हा पितळ असते. मेटल्स आर सोनरस. दे प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग. की त्याच्यावर जर आपण टोला दिला तर त्याच्यापासून नादमय असे आवाज येतात. म्हणून धातू हे नादमय असतात. आता यानंतर आपण नॉन मेटल्स पाहणार आहोत. कार्बन, सल्फर, फॉस्फरस आर अ फ्यू नॉन मेटल्स. जनरली नॉन मेटल्स आर ब्रिटल अँड नॉन लस्टरस. बघा साधारणपणे स्थायू अधातू ठिसूळ असतात व त्यांना चकाकी नसते. धातू हे ब्रिटल. ब्रिटल म्हणजे ठिसूळ असतात. म्हणजे आता आपल्याला कोळसा माहितीये. कोल हा सुद्धा नॉन मेटलच आहे म्हणजे कार्बन. त्याच्यावर तुम्ही हॅमर केलं की लगेचच त्याच्यापासून भुकटी तयार होऊ शकते. आपल्याला हे माहिती आहे. म्हणजे नॉन मेटल्स हे कसे असतात तर ब्रिटल असतात अँड नॉन लस्टरस. त्यांना चकाकी नसते. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. आता जसं आपण धातूंच्या काही भौतिक गुणधर्म पाहिले तसेच आता नॉन मेटलचे सुद्धा आहेत. त्यामध्ये काय तर फिजिकल स्टेट पहिली.
At ordinary temperature, non-metals occur as solid, liquid and gaseous. आता सर्वसामान्य तापमानाला अधातू, स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये आढळतात. मग याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल सॉलिड स्टेट मध्ये कार्बन, सल्फर, फॉस्फरस. लिक्विड स्टेट मध्ये ब्रोमियम आहे. गॅसियस स्टेट मध्ये हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे वायुरूप अवस्थेमध्ये आढळतात. यानंतर आहे लस्टर. लस्टर म्हणजे चकाकी. नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर एक्सेप्ट अँड आयोडीन क्रिस्टल. आता हिरा आणि आयोडीनचे स्फटिक जे आहेत ते कसे असतात, त्यांना चकाकी असते. सर्वसाधारणपणे नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. Non-metals are colorless while others have different colors. आता काही अधातू हे रंगहीन असतात तर काहींना विविध रंग असतात. आता उदाहरणार्थ कार्बन आपल्याला माहिती आहे की कुठल्या रंगाचा असतो कार्बन. कोळसा कोणत्या रंगाचा असतो? Black. ब्लॅक. बरोबर, की ब्लॅक रंगाचा असतो. सल्फर इज येलो अँड ब्रोमीन इज ब्राऊन. सल्फर कसा असतो तर येलो असतो आणि ब्रोमीन हा ब्राऊन असतो. त्यानंतर ब्रिटिलनेस. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की एक कोळसा आपण घेतला आणि त्याच्यावर हातोडीनं ठोकलं तर काय होतं, तर त्याच्यापासून भुकटी म्हणजे पावडर तयार होते. म्हणजेच स्थायीरूप अधातू ठिसूळ असतात आणि अधातू मऊ असतात. आणि याला अपवाद आहे हिरा, म्हणजे अपरूप आहे, सर्वात कठीण असा नैसर्गिक पदार्थ असतो की तो ड्रिलिंग मध्ये सुद्धा वापरला जातो, इतका तो कठीण असतो. Diamond is an allotrope of carbon, is an exception which is the hardest of natural substance. यानंतर आपण पुढची and malleability. Non-metals are neither ductile nor malleable. धातू हे तंतुक्षम व वर्धनीय नसतात. त्यानंतर आहे पाचवे कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. Non-metals are bad conductors of heat and इलेक्ट्रिसिटी एक्सेप्ट ग्राफाइट. आता ग्राफाइट आपल्याला माहिती आहे, ग्राफाइट हे कशामध्ये वापरलं जातं तर ड्राय सेल मध्ये वापरतात आहे की नाही. याला एक्सेप्शन आहे ग्राफाइट. ग्राफाइट हे सुद्धा एलोट्रॉफ ऑफ कार्बन. जसं डायमंड हे एलोट्रॉफ आहे कार्बनचं, तसंच ग्राफाइट हे सुद्धा एलोट्रॉफ आहे. याला मात्र अपवाद काय आहे तर ग्राफाइट आहे की ग्राफाइट इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि म्हणूनच त्याचा वापर आपण ड्राय सेल मध्ये करत असतो. डेन्सिटी. नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटी. नॉन मेटलची डेन्सिटी ही कशी असते तर कमी असते. धातूंची घनता ही कमी असते. आता मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय रे? द्रवणांक म्हणजे काय? काळामध्ये वितळणे. ठराविक काळामध्ये वितळणे. नाही, असं नाही की एक विशिष्ट तापमान असतं, त्या विशिष्ट तापमानाला स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होतं, त्या तापमानाला त्या पदार्थाचा द्रवणांक असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक पदार्थाचा द्रवणांक हा वेगवेगळा असतो. जसं आपल्याला माहितीये की प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या एलिमेंट्स पासून तयार झालेला असतो. मग प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म सुद्धा काय असतात तर वेगवेगळे असतात. म्हणून प्रत्येक पदार्थाचा द्रवणांक आणि उत्कलनांक हे वेगळे असतात. की ज्या तापमानाला पदार्थाचं स्थायूमधून द्रवामध्ये रूपांतर होतं, त्या तापमानाला त्या पदार्थाचा द्रवणांक म्हणतात. आणि ज्या विशिष्ट तापमानाला पदार्थाचं द्रवातून वायुरूप अवस्थेमध्ये रूपांतर होतं, त्या तापमानाला त्या पदार्थाचा उत्कलनांक असं म्हणतात. आलं लक्षात?
The temperature at which the solid substance turns into liquid state is called, that temperature is called melting point. And the temperature at which liquid substances into gaseous state is called boiling point of that substance. Non-metals have low melting point and boiling point. Exception, solid non-metals, carbon and boron melt at high temperature. त्याला फक्त अपवाद काय आहे तर कार्बन आणि बोरॉन, म्हणजेच अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे कमी असतात आणि याला एक्सेप्शन म्हणजेच अपवाद काय आहे तर कार्बन आणि बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला ते काय होतात तर वितळतात. तर आज आपण इथं मेटलच्या प्रॉपर्टी आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टीज आज आपण पाहिल्या आहेत. त्या समजल्या का तुम्हाला? हो. हा, हो. ओके.